मागील 3 ते 4 वर्षामध्ये शेलारपाडा टीम ह्या परिसरामध्ये कित्येक वेळा खेळली आहे आणि लो गटातनं खेळत असताना बरीच पारितोषिक या संघाने जिंकले, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे या परिसराचा, या वातावरणाशी अगदी जुळून घेण्याचा. त्यामुळे त्यांना इथे कडवं आव्हान रांजणपाडा देईल का, असा हा सामना इथे मात्र पाहायला मिळेल. रांजणपाडा बनाम शेलारपाडा. रांजणपाडा संघ 12वा प्रतिनिधी. राकेश स्क्वेअर लेग पंच. थोडंसं आपण एका साईडला व्हायचं, मागे कॅमेरा आहे त्यामुळे थोडासा कुठल्या तरी एका साईडला व्हा तुम्ही, बस. थँक्यू. कारण का तिकडच्या कॅमेऱ्याने सुद्धा ती चित्र आपली कैद व्हायला हवीत, कारण का रनआउटचा भीमरचा आपल्याला त्रास होता कामा नये. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. आर्यन आणि अनिश सलामीची जोडी रांजणपाडा टीम कडनं. सामना क्रमांक 2 द्वितीय फेरीतील. नैनेशचा पहिला बॉल एज, परंतु ड्रॉप आहे. पंचाचं सिग्नल काय या बॉल वरती मिळेल? यस, लेग बायच्या माध्यमातून. आय थिंक थोड्या वेळेसाठी आम्हालाही वाटलं की बॅटची एज लागली गेली की काय, परंतु लेग बाईस अतिरिक्त धाब्याने इथं खातं उघडलं होतं रांजणपाडा टीम. मागच्या मॅच मध्ये रांजणपाडा टीमनं बॅटिंग करत असताना सुरुवातीच्या काळात थोड्याशा चुका केल्या होत्या, रनआउटच्या विकेट्स भरपूर गमावल्या होत्या, परंतु सामना जिंकला गेला गोलंदाजीच्या जोरावरती. आता या मॅच मध्ये शेलारपाडा टीमकडे दोन्ही बाजू आहेत, त्यामुळे इथे आता परीक्षेला सामोरं जावं लागेल. याच दरम्यान सन्मान्य निलेशजी कडू साहेबांचं व्यासपीठावरती शुभ आगमन आहे. आपलंही रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये स्वागत आहे. साई सुदर्शन कंस्ट्रक्शनचे ओनर आहेत ते, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनिश आता स्ट्रायकर एंडला आणि नैनेश डाव्या हाताचा फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. चला, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. नैनेश पहिला बॉल, बॅटची इनर एज आतली कडा लागली, तदनंतर यष्टी रक्षकाकडे बॉल इथे मात्र विसावला जातोय. डॉट बॉल आलाय. अगदी दोन्ही फलंदाजांना एक एक बॉल डॉट निघालाय. लेग बाईच्या माध्यमातून श्री गणेश झालाय संघाचा. एक धाव जरूर खात्यामध्ये जमा आहे टीमच्या, परंतु फलंदाजाच्या बॅटनं अजून धाव बनत नाहीये, थोडीशी वाट पाहावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये अनिश अपयशी राहिला होता. अगदी विचार केला तर अनिश 0 वरती बाद होता. या मॅच मध्ये लापकेला बॉलला काऊ कॉर्नरला, तिथे मात्र खेळाडू होता बनेल दर्शक. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. एका टप्प्यानं सीमा पलीकडे जागलाय चौकार. फटका भरपूर चांगला होता, कारण नैनेशनं टाकलेला बॉल शॉर्टअप लाईनचा बॉल होता. अगदी खेचून मारलं त्याला, ऑफसाईडच्या बाहेरच्या बॉलला खेचून घेतलं आणि वाईडिश काऊ कॉर्नरला बॉलला पाठवलं. एका टप्प्याने चौकार. प्रयत्न भरपूर चांगला केला होता, परंतु त्याला बॉल अडवू शकला नाही खेळाडू. चला, शेलारपाडा संघ आपण वेळ जास्त खर्च करताय. वेळेचं बंधन आहे हे विसरू नका. समोर अनिश आहे. नैनेश इथे कॅच उडाली. एजंट ठेकन बॅटची वरची कडा.
फर्स्ट विकेट डाऊन. अनिशला परतावा लागतोय. पहिला धक्का लागला रांजणपाडा टीमला. धावपलिकावरती 5. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शेलारपाडा टीम जास्त आपण लगेच टीम मीटिंग साठी येऊ नका. नवीन फलंदाज भावेश आलाय आणि प्रवीण झेल चांगला टिपलाय. वन डाऊनचा फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनिशा बाद झाला ज्याने चौकार दाखवला. पुढल्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज लागली गेली आणि यस्टनच्या मागे तिथे मात्र झेल चांगला टिपला गेलाय. 4 षटक्यांचा सामना आहे. अजूनही सामना आपल्याला खेळवायचा आहे. सुपर 3 मध्ये एक संघ क्वालिफाय होणार आहे. त्यासाठी शिरोली संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण येऊन थांबायचं आहे मैदानावरती. इथे पहिला बॉल अगदी नटराज स्टाईलने बॅटची टॉपेज लागले. चेंडू चालला लॉंग लेगला नॉनस्टॉप. चौकार पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती चौकार वसूल करतो फलंदाज भावेश. या डावातील दुसरा फलंदाज ज्या अनिशनं चौकाराने खातं उघडलं त्याच्यानंतर भावेश. टोटल धावपलिकावरती 9. लेग बाईटच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर 2 चौकार आणि मधल्या काळात एक विकेट आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नैनेश पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या नैनेशची. शेवटचा बॉल आहे समोर भावेश. वल्ला उडवायचं होतं. टोल एंडला बॅटच्या रनआउटची संधी परंतु कलेक्शन बरोबर झालं नाहीये. अगदी नैनेशनं चांगला फिल्डिंगचा दर्जा तिथे दाखवला गेला. एकदा पूर्ण झाली आहे. षटक समाप्त. धावपलिकावरती दुहेरी अंक 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलिकावरती 10 लागल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात अनिश चौकार मारल्यानंतर बाद झालाय. त्याच्यानंतर आलेला फलंदाज अगदी त्यांनाही चौकार भावेशने दाखवला गेला. आता स्ट्रायकर एंडला परत भावेश तुम्हाला पाहायला मिळतो. आर्यन सध्याच्या घडीला ना स्ट्रायकर एंडला. गोलंदाज आता संदेश दाबणे. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली जाईल. संदेश दाबणेच्या माध्यमातून शेलारपाडा टीमचा दुसरा ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरलं जातं. पंचांच्या डाव्या एसटीकडनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय पहिल्या बॉल करिता. आडव्या बॅटने इथे मात्र बॉलला पाठवलं गेलंय. मिड विकेटला खेळाडू आहे. 2 खेळाडू मध्ये लागलेली रेस. अखेरकार इथे बॉलनं जिंकली रेस. चेंडू सीमा पलीकडे चौकार. अगदी पहिल्या बॉल पासून प्रत्येक बॉल वरती नैनेश तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिले 6 बॉल त्याने टाकले. या बॉल वरती सुद्धा नैनेश होता फिल्डिंग साठी. संदेश तयार आहे. दुसरा बॉल वाईट बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब राहिली गेली. पंचांनी लगेच दंडित घोषित केलं. वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. 15 धावा धावपलिकावरती. एक गडी बाद आहे. स्ट्रायकर एंडला भावेश. 2 चौकार त्याने दाखवलेत आतापर्यंत. शफल झाले होते ऑफस्टिकच्या बाहेर. धीम्या गतीचा बॉल होता. व्हेरिएशन केलं होतं या बॉलला. डॉट बॉल आलाय. आधीच फलंदाज उजव्या एसटीच्या पलीकडे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हे ओळखलं होतं गोलंदाजानं आणि बॉलचं व्हेरिएशन केलं. तिथे धीम्या गतीचा बॉल डिलिव्हर केला. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल इथे इनसाइड आउट. लॉंग ऑफला खेळाडू आहे. प्रयत्न भरपूर चांगला आहे. एकदा पूर्ण दुसरीही पूर्ण होताना पाहायला मिळतोय. एका हाताने झेलला कॅरी करण्याचा प्रयत्न होता आणि या काला तिसरीचा प्रयत्न. फलंदाज बाद आहे. आर्यनला परतावा लागेल. अगदी मी म्हणेल बोनस मध्ये विकेट दिली गेली. 2 धावा सुरक्षित होत्या. तिसरीचा प्रयत्न करायची काही गरज नव्हती आणि अशा मुवमेंटला इथे तिसऱ्या धावेकरिता फलंदाज बाद आहे.
भरपूर चांगलं संगीत आहे. अगदी कडक उन्हाच्या तडाख्यातनं आता बाहेर काढण्यासाठी सर्वांना हे चांगलं संगीत डीजे जयेशच्या माध्यमातून. आता मज्जा कोणाची. बॉल शिल्लक आहे 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश. पहिला बॉल लॉफ्ट करायचा होता डाऊन द ग्राउंड अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. तिथे एकच धाव आहे. समाधान मानावं लागतं एका धावेवरती फलंदाज विघ्नेशला. विघ्नेशनं खातं उघडलं गेलंय. आता स्ट्रायकर एंडला भावेश पाहायला मिळतोय. हा बॉल लेफ्ट केलाय म्हणजे बॉल चांगला आहे. वाट पाहिली गेली या बॉलची. असं वाटलं फलंदाजाला की हा बॉल कदाचित वाईड असावा, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण घेतलं. डॉट बॉल आलाय. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाकडनं फलंदाजाकडे. यावेळेस सरळ बॅटनं बॅक ऑफ द बॉलर. फिल्डिंग थोडीशी खराब जाणवली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 2 समाप्त. धाव फलकावरती 2 गडी बाद 20 धावा. पाहतो समोरचा परिसर पाहतोय तो येत्या 2-4 वर्षामध्ये यदा कदाचित तो पाहायला आपल्याला मिळणारही नाही. कारण का आधुनिक तंत्रज्ञान अगदी औद्योगिक क्षेत्र नव्यानं MIDC परिसर सध्याच्या घडीला चिंद्रन गावाच्या आजूबाजूला होताना पाहायला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे आता जी काही संधी मिळेल इथे क्रिकेट शौकीनांना त्याचा आनंद मात्र घ्यावा लागेल. आणि 7-12 जवळ MIDCने मात्र बऱ्याच जणांचा कोराच केलाय यात शंका नाहीये. नवीन फलंदाज इथे मात्र दाखल होईल. गोलंदाज हर्षल दाबने आलाय. पहिल्या मॅच मध्ये 2ऱ्या षटक्यामध्ये आला होता. इथे 3ऱ्या षटक्यामध्ये आलाय. मागच्या मॅच मध्ये थोडासा मार खाल्ला होता. इथे थोडासा मागे राहिला गेला एक षटक. पहिला बॉल मिस टायमिंग आहे. स्वतः हर्षल धावतोय. अगदी इथे मिड ऑन कडे धावत गेला. झेल ड्रॉप झाला. फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा मिळतील. अगदी मिडॉन असते तर हर्षलला तिथपर्यंत जाण्याची गरज नव्हती, परंतु मिडॉन नव्हते. डीप मध्ये खेळाडू होते त्यामुळे स्वतः गोलंदाज तिथपर्यंत धावत गेला आणि झेल ड्रॉप झाला. 2 धावा पहिल्या बॉल वरती. 22 धावा लागतात स्कोर कार्ड वरती. आणि तकदीर आले त्यांचे वेलकम. अगदी पंचांची भूमिकाही त्यांनी बजावली गेली. आडव्या बॅटने खेळलेला हा स्ट्रोक चपराक चांगली आहे. स्क्वेअर लेगला असणारे आमचे कॅमेरामॅन त्याच्या डोक्याच्या वरनं टाकलाय. सीमा पलीकडे हा षटकार. आणि विघ्नेशनं हा षटकार दाखवला जातो. विघ्नेशच्या बॅटनं मागच्या बॉलवरती 2, इथे मात्र 6 आल्या. टोटल 8 धावा आता 2 बॉल मध्ये बनल्यात या ओव्हरच्या. हा बॉल मिस टायमिंग आहे. स्वतः यष्टी रक्षक जज करतोय या कॅचला आणि टेकनही करतोय. झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. 3रा हादरा लागतोय.
धाव फलकावरती लागल्या तर 28 या ओव्हरमध्ये 8 आल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 होत्या. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात पहिल्या षटकात 10 आणि दुसऱ्या षटकात 10 होत्या. टोटल 20 धावा आणि या इथे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात म्हणजे 28 लागल्या गेल्यात. गडी बाद झाले 3. नवीन फलंदाज आलाय धीरज मोरबेकर, मागच्या मॅचचा हिरो. चौथा बॉल आहे धीरज साठी या षटकातील. बॅटची एज लागली गेली आहे परंतु बाहेरची कडा एक धाव जरूर पाहायला मिळतोय. धीरजने स्वतःचं खातं उघडलं जातंय. या बॉलवरती टोटल धावा 29 लागतात. अजून शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. एखाद चांगला फटका आता स्ट्रायकर एंड भावेश पाहायला मिळेल ज्याने 2 चौकार आतापर्यंत दाखवले गेलेत. त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा असतील का ह्या गोलंदाजावरती इथे बॉलला लॉब केलाय, खेचून मारला या बॉलला वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरनं ह्यूज अँड मॅक्सिमम षटकार आलाय. कारण का पुढच्या पिढीसाठी काहीतरी बॅलन्स असायला हवा. मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. षटकार आलाय मागच्या बॉलवरती. शेवटचा बॉल अगदी फिरून मारला या बॉलला. वॉड कॅच, कमालीचा जेल टिपला गेलाय डीप स्क्वेअर लेगला आणि तिकडे क्षेत्ररक्षक होते गौरव दाभने. 1 मोर विकेट डाऊन. भावेशला परतावं लागतंय. षटक क्रमांक 3 समाप्त आहे. धाव फलकावरती लागतात एकूण 35. अतिशय चांगलं संगीत. कारण का तो काळच असा होता शिवरायांचा की तिथे जनता सुखी होती. कारण का जनतेच्या स्वबलावरती ते हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते छत्रपती शिवाजी महाराजांना. कारण का त्या काळात शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीचं मरण नव्हतं. परंतु तो काळ होत आणि आत्ताचा काळ. आत्ता शेतकरी नाहीसा होत चाललाय. आता जमिनी उरतच नाहीये. राहिलेल्या जमिनीमधली माणसं येतात, चल विकून टाक बाबा एकदाशी, लग्न आहे, तुझी अडचण आहे, काढ 2 गुंठ, कार एकर, हो मोकला एकदाशी. नवीन फलंदाज गोलंदाज तेजस आणि फलंदाज आहे नॉन स्ट्रायकर एंडला कोण आहे? तेजस. धीरज स्ट्रायकर एंडला या बॉलला उडवलाय. लॉंग ऑनला इथे मात्र खेळाडू आलाय परंतु तिथे मिड ऑन असतं तर अधिक चांगलं झालं असतं. परंतु 2 धावा इथे पूर्ण होतात. मिस्टामिक स्ट्रोक होता हा. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु 2 धावा या बॉल वरती लागतात. टोटल धावा 37 आहेत. 37. मागचा सामना काहीसाच अगदी शेलारपाडा टीम शेवटच्या बॉल वरती 6 धाव्यांची गरज असताना तो जिंकला होता. अगदी हाय व्होल्टेज सामना तो पाहिला होता. याही मॅच मध्ये तशीच काही चित्र होताना पाहायला मिळतील कारण रांजणपाडा टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. त्या अनुषंगाने धावा इथे आतापर्यंत 37 बनल्यात. 5 बॉल शिल्लक आहे. कॅचची संधी, वॉड कॅच,
पॉइंटला तिथे मात्र चांगला झेल टिपला गेलाय, कारण की सूर्यकिरण समोर असताना सुद्धा हा झेल चांगला टिपलाय. अगदी तिथे खेळाडू पाहिला तर प्रथमेश होता. वन मोर विकेट डाऊन. धीरजला परतावं लागतंय. नवीन फलंदाज भाया आलाय. 7व्या क्रमांकावरती तेजस आणि भाया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून बॉल जर का विचार केला तर 4 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती 37 लागल्या गेल्या. 4 बॉल मध्ये किमान 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील, जेणेकरून 45 पर्यंत मजल मारली तर सामना अगदी रफ अँड टफ होईल. मागचा जो सामना असा काहीसा झाला तेव्हा रांजणपाडा टीमने तो सामना वाचवला होता. 40 धावा डिफेंड केल्या होत्या. त्या अनुषंगाने या मॅच मध्ये धावा बऱ्यापैकी बनल्यात, कारण अजून 4 बॉल शिल्लक आहेत. मॅचच्या टोल एंडला इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकदा होतंय 38 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल. आता स्ट्रायकर एंडला तेजस तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रवीण दाभणे चांगलं षटक सध्याच्या घडीला हाताळलं, कारण का मागच्या षटकामध्ये हर्षलनं पाहिलं तर आपण 15 धावा खर्च केल्या तर 2 गड्यांना बाद केलंही होतं, परंतु धावा 15 खर्च केल्या होत्या. त्यामुळे हे षटक आता निर्णायक ठरेल मी तर म्हणे शेलारपाडा टीमसाठी. जर या ओव्हरमध्ये धावा थांबल्या गेल्या तर डेफिनेटली त्यांच्याकडे बॅटिंग त्या पद्धतीची आहे. डीप मध्ये फलंदाज आहेत त्यांच्याकडे. चला शेलारपाडा संघ एवढा वेळ जास्त खर्च नाही करायचा. भरपूर वेळ खर्च करतो शेलारपाडा संघ. हा बॉल आय थिंक चांगला असायला हवा, यात शंका नाहीये. पाठलाग करत होता फलंदाज तेजस या बॉलचा, परंतु डॉट बॉल आलाय. ही रणनीती भरपूर चांगली गोलंदाज प्रवीण दाभणेची. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल अगदी जी वाईटची लाईन आहे तिच्या आतमध्ये बॉल राहिला गेलाय. डॉट बॉल आलाय. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. एका चांगला फटका तेजस मधनं येणं अनिवार्य आहे. मॅचचा रिदम तोडण्याचं काम सध्याच्या घडीला जरूर साधलं जातंय. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. अजून 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या पूर्वार्धातील. अगदी वाटलं होतं की 45च्या घरापर्यंत स्कोर कार्ड जाईल, परंतु 38 धावा थांबल्यात. इथून मात्र पुढे वाटचाल होत नाहीये. तेजस 2 बॉल सलगचे डॉट केलाय. प्रवीणचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. कमालीचं षटक हाताळलं. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करावा लागेल. सरळ बॅटनं एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न होतोय. इथे फिल्डिंग खराब आहे नैनेश कडनं. अजून तिसरीसाठी पलटला गेले. 3 धावा पूर्ण. जिथे एकच होती तिथे 3 धावा बनल्यात. टोटल 41 धावा धावफलकावरती लागल्यात. आता फायटिंग स्कोर झालाय, कारण का 10च्या एव्हरेजनं धावा मागच्या मॅच मध्ये रांजणपाडा टीमनं खरं टीमला बनवून दिल्या नव्हत्या. आता परत एकदा तेच लक्ष आहे, परंतु समोर शेलारपाडा संघ आहे. धावा बनवायचे तिथून 24 बॉल मध्ये 42 लक्ष आहे. अगदी ऋतिक बोंडा आणि त्याची सेना संपूर्ण तयार आहे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात खेळेल, कारण का दोन्ही टीमसाठी ती मॅच फार महत्वाची असेल. तिथनं जिंकणारा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय म्हणजे एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी तयार असेल. त्यासाठी हा सामना शिरवली टीमसाठी महत्वाचाच आहे. कोणाचे उणे धुणे कितपत आहेत तो सामना त्यांना पाहायला मिळतोय, आणि या सामन्यातनं बरंच काही शिकायलाही मिळेल त्यांना. कारण का एखादी कमजोर विकनेस पॉईंट एखाद्या टीमचा तुम्ही ओळखला आणि एक्झॅक्टली तो तिथे मात्र समोर आला तर डेफिनेटली त्या टीमला फायदा मिळतोय. आणि त्यासाठी शिरोली संघ मैदानाच्या सभोवताली तयार आहे. त्यांचं वेलकम करूया. उत्तरार्धामध्ये आपण मायक्रोफोन मध्ये इन्व्हाइट करूया लवेश दिघे यांना. लक्ष असेल 42 धावा, चेंडू मिळतील 24. कशा पद्धतीने या सामन्याचं इथे मात्र चित्र पलटलं जाईल का, जिथे मात्र विजयश्री कोणाच्या वाट्याला येईल ते मात्र ऐकूया लवेश दिघे यांच्या म्हणीतनं.
चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा त्वरित. टीम शिलारपाडा टॉस जिंकला. शिलारपाडा टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं रांजणपाडा टीमला. रांजणपाडा टीमने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर बनवल्या. ते म्हणजे टोटल 41 धाबा आणि 42 धाब्यांचं लक्ष इथून ठेवलं आहे. ते म्हणजे शिलारपाडा या टीम समोर. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रवीण दाबणे आणि नैनिश दाबणे ही सलामीची जोडी शेलरपाडा टीम कडून आपण पाहतो. 24 बॉल आणि 42 धाब्यांची गरज. मागील मॅच मध्ये 40 धावा डिफेंड केल्या होत्या रांजणपाडा टीमने. पापडीचा पाडा टीमला बनवून दिल्या नव्हत्या. आता मात्र रांजणपाडा टीम कशा प्रकारे इथून खेळ सादर केले हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. प्रवीण आणि नैनेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. P1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झालाय. भावेश हा गोलंदाज आपण पाहतो. राईट टाइम ओव्हर द विकेटने मारा करेल. 42 धाबांचं टार्गेट सेट केलंय. ज्या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये रवाना होईल. सकाळच्या सत्रामध्ये शिरवली टीम क्वार्टर फायनलच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे या ही मॅच खूप इम्पॉर्टंट. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो पहिलाच बॉल ऑफसाईड ऑफ स्टंप. पंचांचा लगेच इशारा येतोय. पंचाने लगेच दंडित केलंय. या बॉलला हा बॉल नकारात्मक आपल्याला पाहायला मिळाला. अवांतर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्येचा श्री गणेशा 1 धाव फलकावरती अंकित केली जाते. 42 धाब्यांचा लक्ष मैदानात घेऊन उतरत असताना आपण पाहतो शेलारपाडा टीम. क्रॉस द प्लेट खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईड ऑफ स्टंप वारंवार चेंडूची फेकणी केली जाते. चेंडू पिच केले जात आहेत. गुडलंड स्पॉटवर चेंडू पिच झाला तर चेंडू सरळ राहिलाय. कोणताही स्विंग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि अगदी आडव्या बॅटने चेंडू फळी फिरवली होती. परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नसल्या कारणाने हा बॉल निर्धाव फेकला जाईल. ऑफ स्टिकला शपलूर मारण्याचा प्रयत्न. मिडॉन हातामध्ये बॉल. रनआउटची संधी जज करू शकले नाहीत. परंतु गॅदर बॉल तिथे केला असता गोलंदाजाने तर मॅचमध्ये चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तिथे मात्र सिंगल कंप्लीट केला. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोनही फिल्डर सेफ असतील. क्विक सिंगल कंप्लीट केला. सिंगलच्या मदतीने संघ पुढे. टोटल 2 इन बोर्ड. 2 धावा फलकावरती बिनबाद अशी सुरुवात आपण पाहतो. 10.30 ची सरासरी बॅटिंग करत असताना शिलारपाडा टीमला इथून गाठायचे. शिरवली टीम जरूर दोन्ही संघांची क्रिकेटची पाहणी करतोय. कोणता संघ आपल्याला फाईट बॅक करेल यांची चाचपणी मैदानाच्या बाहेर बसून चालले. यावेळी पाईन साईड आउटचा हा फटका. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना चेंडू सीमारेषा पार. मिळतील रन 4 चौकार. चौकार आला. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केला होता. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कोणताही खेळाडू नाही. इनफिल्डला क्लिअर करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्याने अकाउंट फ्लाय होते. टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 6. बिनबाद 6 धाव संख्या आपण पाहतोय. पॉवर प्लेमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना बॅट्समन नैनेश दाबणेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पहिला बॉल फेस करत असताना भावेशचा पुढचा बॉल. हो यावेळी देखील विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा तो ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. हा बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर करावा लागेल. वाईट बॉलची इथून सांगता आपल्याला पाहायला मिळाली. मागील बॉल अखूट टप्प्याचा होता. त्याचं थोडंसं गुडलेट स्पॉटवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न भावेश या गोलंदाजाचा आपण पाहतोय. स्लॉट मध्ये चेंडू. पॉवरफुल हिटिंग. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर. शानदार षटकार.
पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत असताना नैनेश दाबणे आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती चौका, त्यानंतर जसा स्लॉटमध्ये चेंडूला रडारमध्ये बॉल होता त्याला मात्र फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेंकरता. यावेळी देखील इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. वारंवार ऑफ स्टिकच्या बरेचसे बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉलची इथून सांगता पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये टोटल 3 वाईट बॉल या गोलंदाजाने फेकलेत. भावेश या गोलंदाजाला आपण पाहतो थोडंसं महागडं षटक मी म्हणेल, पॉवर प्लेचं षटक. आत्तापर्यंत 14 धावा धावा फलकावरती. यावेळी देखील बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खराब बॉलची सांगता आपण पाहतो. नकारात्मक बॉल, दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्नामध्ये इथून आपली लाईन लेंथ मिस करत असताना गोलंदाजाला आपण पाहू शकाल. भावेश या षटकातला 4था बॉल वाईड फेकतोय. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये रांजणपाडा टीमकडून भावेशचं आपण पाहिलं. कारण पहिलं षटक खूप महत्त्वाचं असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच इथं धावांची लयलूट केली जाते. शेलरपाडा टीमच्या माध्यमातून चांगलं षटक, तर रांजणपाडा टीमकडून आपण थोडंसं निराशजनक षटक आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. यावेळी देखील स्लॉटमध्ये बॉल, मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. फ्लाय होते अगदी रडारमध्ये चेंडू. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून अगदी पॉवरफुल हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन नैनेश दाबणेच्या बॅटमधून निघालेला हा धमाका आपण पाहिला. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं पहिलं षटक खूप महागडं आपण पाहतोय. टोटल 21 ऑन अ बोर्ड. यावेळी आपण चेंडू एक्झिक्यूट करत आहे. बाइंडिश मिड ऑफला खेळाडू तैनात होता. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, या सिंगल कंप्लीट केली जाते आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शेलारपाडा टीमने टोटल धाव फलकावर धावा बनवल्या 22 बिन बाद. अशी सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं आहे. रांजणपाडा टीम आपण वेळ खर्च करू नका. बॅट्समनचा जो रिदम आहे तो आपण तोडू नका. टोटल 1 षटकाच्या अखेरीस 22 धावा धावा फलकावरती लागलेत. नैनेश दाबणे ची अप्रतिम बॅटिंग. नैनेशने टोटल बॉलचा विचार केला, 4 बॉल फेस करत असताना 17 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. अगदी चांगले बॅटिंग मी म्हणेल नैनेश दाबणेची. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नैनेश दाबणे या फलंदाजाने दिलं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनू दाखल झालाय. 42 धाब्यांचं लक्ष. आता मात्र रांजणपाडा टीमला विकेट्स आणि डॉट बॉल या मॅच मध्ये वाचवतील. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बऱ्याच धावांची लयलूट केली नैनेश दाबणे या फलंदाजाने. नैनेशसाठी पहिलाच बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझर्व मध्ये. आता मात्र जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये नैनेश दाबणे सापडतोय. नैनेश दाबणेची पारी संपुष्टात. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हरेश दाबणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहिलं. पहिला करारा झटका नैनेश दाबणे हा खेळाडू बाद झाला. 5 बॉल 17 धाब्यांची भव्य मूल पारी त्याने खेळले. चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून. शॉर्ट बट स्वीट चांगले मॅरेथॉन इनिंग्स साकारली. धाव फलकावर धावा चांगल्या अंकित केला. टोटल 22 धावा फलकावरती. आत्ता मात्र 17 बॉलनं 20 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये शेलारपाडा टीमला. सोनूने मात्र महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिली. नैनेश दाबणेसारखा महत्त्वपूर्ण खेळाडूला बाद केलंय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, अगदी स्लॉटमध्ये बॉल फेकला होता. ॲडवा बॅटने मारण्याच्या प्रयत्नामध्ये एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. सोनूचा पुढचा बॉल
अखूट टप्प्याचा बॉल टप्पा थोडीशी उसळी कमी या बॉलवरती पाहायला मिळाली. पूलचा फटका सजवायचा होता पण तो बॅट अँड बॉलमध्ये तालमेल कुठेही नाहीये. त्यामुळे हा बॉल डॉट फेकला जातोय. असे डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील रांजणपाडा टीमला. सोनूला इथून कमबॅक करून द्यायचा असेल तर डॉट बॉल आणि विकेट्स तुम्हाला इथून मिळावे लागतील. आपलं या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये अस्तित्व टिकवायचंय तर गोलंदाजी चांगली करावी लागली. यावेळी देखील मिस टायमिंग स्लोक आहे. जेलची नामी संधी अनिश कोणतीही करणार नाही चूक आणि आणखीन एक धक्का शेलारपाडा टीमला फलंदाज बाद. तर आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅचचा हिरो गौरव दाबणे स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. यावेळी मात्र सोनूचं कमालीचं षटक राहिलंय. सोनू कमबॅक करून देत असताना टीम आपण पाहू शकाल रांजणपाडा टीमला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट्सच्या ओव्हरमध्ये घेत असताना मॅचमध्ये थोडीशी रंगत जरूर घेऊन येत असताना आपण पाहतो सोनू या गोलंदाजाला. आत्ता मात्र गौरव दाबणे मिडल ऑर्डरमध्ये अगदी चांगली बॅटिंग मागील मॅचमध्ये पाहिली. सोनू या फलंदाजाची षटकार टोकून सामना फिनिश केला होता. शेलारपाडा टीमने सामना जिंकला होता. चांगली बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. आता तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गौरव दाबणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या षटकाचा विचार केला एकही धाव अद्याप नाहीये. हो यावेळी शफल होऊन गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. क्या बात आहे. व्हॉट अ स्ट्रोक. ब्रिलियंट स्ट्रोक. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट्स अ ह्यूज हिट. मॅच केली जाते. आता मात्र उर्वरित बॉल 14 आणि 14 धाब्याची गरज. लवकर मॅच फिनिश करण्याचा मानस इथून दाखवत असताना गौरव दाबणे ऑफ स्टिकला शफल होऊन अगदी इम्प्रोवायझिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला अगदी सेकंड टिअरमध्ये पाठवलं फलंदाज गौरव दाबणे या फलंदाजाने. अद्याप सोनूचा विचार केला तर सोनूने पहिले 3 बॉल अगदी चांगले फेकले होते. त्यानंतर मात्र या बॉलवरती एक षटकार पाहायला मिळाला. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. सुरेख टायमिंग. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकारानंतर येतोय हा चौकार. हो थँक्यू व्हेरी मच. 13 बॉल आणि 10 धाबीची गरज. चांगले बॅटिंग. एक षटकार एक चौकार. गौरव दाबणे इज ऑन फायर. मागील मॅचमध्ये जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला मात्र तो रिदम मात्र चांगला ठेवलाय गौरव दाबणे या फलंदाजाने. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यानंतर चौकार. मॅच खुली केली जाते. 13 बॉल आणि 10 धाबीची अजूनही गरज. मैदानाच्या आतमध्ये सोनू या गोलंदाजाचं हेही षटक मागणं राहिले. पहिल्या 3 बॉलवरती कोणतीही धाव नाही आणि मागील 2 बॉलवरती 10 धावा. हो यावेळी अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव मिळेल. डबलचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. फिल्डर चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आणि अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागले. त्या म्हणजे टोटल 32 धावा. आता 33 धावा. आता उर्वरित 12 बॉल आणि 9 धावेची गरज. बारा बॉल आणि 9 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन गोलंदाज अनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेशला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल या टुर्नामेंटमध्ये तर इथून डॉट बॉल आणि विकेट्स तुम्हाला जरूर इथून वाचवतील. पण तो डॉट बॉल इथून काढेल का अनेश हे देखील मोठं प्रश्नचिन्ह. कारण गौरव दाबणे जर काही एक अष्टपैलू खेळाडू
शेलरपाडा टीमकडून खेळत असताना आपण पाहतो चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पण पाहिली. कारण अद्याप 3 बॉल त्यांनी फेस केले. 3 बॉलमध्ये 11 धाबांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. आता उर्वरित 12 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. चला टीम शिरवली आपण कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. शिरवली टीम हो यावेळी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न कोणताही खेळाडू तिथे नाहीये. चेंडू जातोय सरळ सीमा पार. गौरव दाबण्याच्या बॅट मधून अजून एक तडाखा. शानदार षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. 4 धाब्याची गरज. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस शिरवली या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगल धाव कंप्लीट केली. क्विक सिंगल. 3 षटकाचा अंतिम सामना असेल. क्वार्टर फायनलची मॅच. दोन्ही टीमने सज्ज राहायचे. शिरवली टीम आपण आपला कॅप्टन त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवा. या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेच तुम्हाला फाईट बॅक करेल. अगदी चांगला परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसामध्ये शेलारपाडा या टीमचा. त्यामध्ये मी जरूर कौतुक करेल फलंदाज गौरव दाबणे या फलंदाजाचा. या मॅचमध्ये देखील त्याने 2 षटकार जरूर ठोकलेत. एक रिव्हर्सचा हा धमाकेदार आपण फटका पाहिला. चांगली बॅटिंग पाहिली गौरव दाबणे या फलंदाजाची. आता मात्र मॅच पूर्णपणे खुली केली जाते. 10 बॉल आणि 2 धाब्याची गरज. 10 बॉल 2 धाब्याची गरज मॅचमध्ये. हो हलका त्याने ड्राईव्ह केलाय. ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटमध्ये खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट केले जाईल. फक्त 1 धाब्याची आता मात्र गरज असेल. बॅटिंग करणाऱ्या शेलरपाडा टीमला सहजरित्या त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकला. अद्याप बरेच बॉल बाकी आणि 1 धाब्याची गरज. चला टीम शिरवली आपण कॅप्टन पाठवा. 1 धाब्याची गरज आहे. टॉस लगेच केला जाईल. या शिरवली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. थँक्यू. उद्या पहा अगदी वेळेमध्ये सामने चालू होतील. पहिली मॅच 9:30 वाजता चालू होईल. 9:15 वाजता रिपोर्टिंग आणि 9:30 वाजता पहिला चेंडू खेळपट्टीवर पडला जाईल. अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिली जाते. लाईव्ह जर आपण पाहत असाल पुढील उद्याच्या मॅचेस तर 9:30 ला कंप्लीट सुरू होतील. पहा लॉर्ड्स पहा पुढे उद्या पहिली मॅच आपण पाहू शकाल तर मोरबे बी हा पहिला सामना आपण पाहायला मिळेल. मोरबे बी विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट कोपरा हा पहिला सामना पाहायला मिळेल. त्यानंतर राजा राणी खोट आणि पालेश्वरी आणि त्यानंतर कोपरा दुर्गेची टीम असेल आणि त्यानंतर एकटापाडा. त्यानंतर पडगे आणि शिरवली मलंगड या टीम असेल. षटकाराने सामना फिनिश केला आहे. वेल प्लेड. हार्दिक अभिनंदन टीम शेलारपाडा. पुढील वाटचालीस खूप साऱ्या यशाच्या. क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला दुसरा संघ आपण पाहिला. शिरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आता शेलारपाडा हा संघ असेल. वेल प्लेड. हार्ड लक टीम रांजणपाडा. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सादर केला त्याबद्दल तुमचा देखील हार्दिक आभार.